धनुष्यबाण हाती घेतलेला आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कशा प्रकारे कार्य असणार आहे धनुष्यबाण पुढे नेण्यासाठी? मागील कित्येक वर्ष जेव्हा साहेब आम्हाला नगरविकास मंत्री होते तेव्हापासून आम्ही शिवसेनेमध्ये काम करत होतो, परंतु साहेबांनी जेव्हापासून म्हणजे साहेब आम्हाला सोडून गेले त्याच्यानंतर फक्त पक्षामध्ये गडबाजी उरली होती आणि फक्त साठा लोटाचं कुठेतरी राजकारण होऊन राहिलं होतं आणि महाविकास आघाडीमध्ये ज्या पद्धतीने फक्त देवाणघेवाण करून तिकिटा वाटप केल्या तर त्याच्यामुळं कुठेतरी सर्वे न करता तिकिटा वाटप केल्या व तिथं महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं डिपॉझिटसुद्धा जप्त झालं आणि मी ते 2 क्रमांकावरती राहिलो. मला तब्बल म्हणजे 49,720 जवळपास 50,000 मतं मिळाली. तरी आमचे जे सगळे पदाधिकारी आहे ज्या लोकांनी मला मतदान केलं तर कुठेतरी त्यांचं सगळ्यांचं म्हणणं होतं की आपण कुठेतरी आता साहेबांच्या माध्यमातून शिवसेनेमध्ये काम केलं पाहिजे, कारण की खऱ्या अर्थाने शिवसैनिकांची जे जाणीव आहे ते फक्त आणि फक्त माननीय आपले एकनाथजी शिंदे साहेब यांनाच ते जाणीव आहे आणि त्याच्यामुळं सगळ्या पदाधिकाऱ्यांचा आग्रह असल्यामुळं मी आज साहेबांच्या नेतृत्वामध्ये आणि खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे विचार जे आपण शिवसैनिकांच्या मनामध्ये आहे तर त्या पद्धतीने काम करण्यासाठी आज साहेबांच्या विश्वासावरती आम्ही साहेबांवरती विश्वास ठेवून आज शिवसेनेमध्ये प्रवेश करून राहिलो आणि प्रामुख्याने चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज आपला एकही आमदार नसला तरी पुढच्या 2029ला कमीत कमी 6 आमच्या लोकसभेमध्ये 6 आमदारांपैकी कमीत कमी 3 आमदार आम्ही निवडून आणू या पद्धतीने आम्ही भविष्यामध्ये काम करू. उद्धव ठाकरे यांनी कधी फेरी मारली का असं बघता चंद्रपूरचा विकास होत नव्हता त्यामुळे कुठे नाराज होता? नाही, उद्धव साहेबांनी चंद्रपूरमध्ये फेरी वगैरे नाही मारली, पण ज्या वेळेला सत्ता होती तर ज्या पद्धतीने पदाधिकाऱ्यांना बळ मिळायला पाहिजे होतं त्यामुळे त्या पद्धतीने बळ कधी मिळालं नाही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि फक्त तिथं गडबाजीला थारा देण्यात आला. त्याच्यामुळे आज आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. चंद्रपूर असेल विदर्भ असेल विदर्भामध्ये सुद्धा ताकद वाढवण्यासाठी शिवसेनेची एकनाथ शिंदेची कशा प्रकारे तयारी तुम्ही जिल्हा प्रमुखांमध्ये करणार? ज्या पद्धतीने मी जिल्हा प्रमुख होतो तेव्हा माझ्या विधानसभेमध्ये 300 गावांपैकी मी 205 गावामध्ये स्वतः शाखा उघडल्या होत्या. त्याच पद्धतीने आम्ही गाव तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक ही साहेबांच्या माध्यमातून मोहीम राबवू आणि घराघरामध्ये ज्या पद्धतीने साहेबांनी काम केलं, लाडक्या बहिणीची योजना असो किंवा प्रत्येक सर्वसामान्य कुटुंबापर्यंत त्या योजना पोहोचवल्या व अगदी शेवटच्या टोकापर्यंत साहेबांनी मदत करण्याचं काम केलं तर खऱ्या अर्थाने ते जे काम आहे ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचू. आमचा एरिया जो आहे तो ग्रामीण एरिया आहे तर ज्या योजना आहे शासनाच्या त्या लोकांपर्यंत पोहोचू आणि त्या माध्यमातून शिवसेना वाढवण्याचं काम तिथं करू. आणि मोठा मेळावा त्या पद्धतीने जवळपास मागच्या वेळेस सुद्धा आम्ही तिथे मेळावा घेतला होता साहेबांनी जेव्हा मी तालुका प्रमुख होतो त्यावेळेला सुद्धा साहेबांचा 5,000 लोकांचा मेळावा आम्ही वर्धा तालुक्यामध्ये घेतला होता. तर यावेळेला जवळपास आम्ही 10 ते 15,000 लोकांचा मेळावा तिथे घेऊ व शिवसेनेला ताकद देऊ तिथे आणि प्रामुख्याने साहेबांच्या आशीर्वादाने तिथे शिवसेना वाढवू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.